पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वहिनी, तू मला मुलीसारखी आहेस। रावसाहेब नगरकर तुझ्या पाठीशी उभा आहे, कोणी तुला अडवू शकत नाही। तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाजव। सतत तुझ्या त्या लावणीचा तिरस्कार करत आहोत। आज ह्या निमित्ताने घरामध्ये सगळ्यांच्या समोर एक छान लावणी नृत्य कर। आय लव्ह यू। पाहतच राहावंसं वाटतं। ऑपरेशन नंतर कशी झाली होतीस तू, पण आता फक्त 15 दिवसात तुझ्या ह्या चेहऱ्यावरचं तेज पुन्हा परत आलं। आता तुला जास्त त्रास तर होत नाहीये ना? नाही, अशक्तपणा होता पण तो पण गेलाय। डॉक्टर म्हणल्या होत्या ना की 2 आठवड्यात परत पहिल्यासारखी होणार, आणि झाली सुद्धा। बरं मुक्ता, आज वेदच्या घरच्यांनी पार्टी ठेवली, आपलं तिथे जायचं। वय कांता शेठ, आज लय सिरियस पोज घेतली, काय मिळे? विचार करतोय तुम्ही नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही असा काय विचार करताय बुवा? भक्तीच्या लग्नाचा। तिच्या लग्नाचं काय? अरे येड्या, आपण ठरवल्याप्रमाणे भक्ती आणि सोन्याचं लग्न होणार। आज लग्नाच्या पहिल्या रात्री भक्ती सोबत तुम्ही पुढे पुढे घबरातो का? आत्मारामला काय सांगितलंय आपण? अरे भक्तीला मोठ्या घरातून स्थळ आलंय, श्रीमंत घरातून स्थळ आलंय असं सांगितलं ना? बरोबर आहे। आणि आपला सुन्या सगळ्यात मोठा फाटका। मग त्यामुळे चांगल्या घरचं त्याला दाखवायला लागल। कांता शेठ बरोबर आहे, चांगल्या घरचा दाखवावं लागेल। मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी सुन्याला चांगले कपडे घ्यावे लागतील। एकदम मोठी कार घ्यावी लागेल आणि सांगावी लागेल ही कार त्याचीच आहे म्हणून। आणि सगळ्यात आधी त्याच्या आई बाप भाड्यानं आणावे लागतील, म्हणजे आत्मारामला आणि अख्ख्या गावाला पटन तिचं खरंच मोठ्या घरात लग्न होतंय म्हणून। खरे म्हणजे भक्ती खोट्या नवरदेवा संगत खोट्या गाडीत बसून जाईन बरं, आणि तिच्यावर खरं प्रेम करणाऱ्या कांता शेठच्या मिठीत असणार। मिठी सोड, काय इरीत घालतो का? नाही अरे तू तुझं प्रेम इथं मला इरीत घेऊन जाईल, तिथं भक्ती बुर, मी आतमध्ये चुकलं कांता शेठ, चुकलं आमचं। तुझ्यासाठी ही नवीन साडी आणली। नवीन साडी कशासाठी आणायची? अगं कशासाठी म्हणजे, हे बघ 2 कारण आहेत। एक तर दादांमुळे तुला तुझं आयुष्य तुझ्या मनासारखं जगता येणार आहे, आणि दुसरं म्हणजे आज पार्टी। अगं आजचा दिवस जसा कमाल होता ना, ही साडी सुद्धा तेवढीच हटके आहे। असं काय विचार? मुक्ता, ही साडी ना स्पेशल आहे, हिला इंडो वेस्टर्न अशी साडी म्हणतात। तुम्ही ना अशा इंग्लिश नावांच्या साड्या मला नका आणत जाऊ। ह्या इंग्लिश साड्या मायासारख्या साध्या मराठी मुलीला नाही शोभत। एवढ्या पाहुण्यांमध्ये मला अवघडल्यासारखं होईल। मुक्ता, रिलॅक्स हो, असं काहीच होणार नाही। आणि बिलीव्ह मी, या साडीत खूप ब्युटिफुल दिसते।
आणि एकदा का सुवागरात झाली की भक्तीला मायावर प्रेम करावंच लागेल. तिला मायासोबत संसार करावाच लागेल. कांताशेठ तुम्हाला पोरं होते आणि ते पोरं त्या पट्ट्याला पिंट्या मामा म्हणतेन, त्या गजाला त्याला मामा म्हणतेन, त्या आत्माराम्या आजा होईन, ते कुसुम आजी होईन, मुक्ताला मावशी म्हणतेन. मावशी मुक्ता मावशीवरून आठवलं. लय दिवस झाला मुक्ताला तरच नाही दिला. लाव तयारच आहे, तुम्ही घ्या ना. ए, फोन लाव. त्या सारंगला फोन लाव. लगेच लावतो. आज देव मस्त तरस. हॅलो का कांताशेठ लावतो ना. हॅलो का एक मिनिट. हॅलो, हॅलो कोण बोलतोय? मी बोलतोय. मी कोण? ओळखलं नाही का? जो लाजू झाला तो काजूच मिळाला. कांताशेठ बोलतोय. कांताशेठ? तोच कांताशेठ तो तुझ्या बायकोमुळे जेलमध्ये गेला होता. काही नाही, तुमच्या मेवणीचं लग्न ठरलंय. लय श्रीमंत घरात लग्न होणार आहे. आत्मारामचं टेन्शनच भेटलं बघा. मला माहिती आहे भक्तीचं लग्न माझ्यासोबत होणार नाहीये, तरी पण आपण खुश आहे. हे सांगण्यासाठी फोन केलास तू? हे सांगायला फोन नाही करायला पाहिजे का? मला वाटलं थोडासा तुमचा आनंद वाटून घ्यावा, मन मोकळं करावं. मोकळं केलं मी मन, तर काय गुन्हा केला? नाही, आता तुझं मन मोकळं करून झालं असेल तर फोन ठेव. नाही, आता फोन केला ते तर मुक्ताशी 4 शब्द बोलून घेईन म्हणतो. कसं? ती नाही येत. मला बोलू द्या. मुक्ता, कशाला याच्या नादी लागतेस? तुम्ही माझ्याकडे फोन द्या. बोल कांता, कशासाठी फोन केलाय? तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होणार आहे. गेल्या वेळी आठवतं का? माझ्यासोबत तिचं लग्न ठरलं तर मांडवात येऊन तू लग्न मोडून पळाली. यावेळी काय करणार? यावेळी पण लग्न मोडणार का तू? शी, एवढा मार खाऊन तुरुंगात जाऊन अजूनही मास्क काही गेलेला नाही. मुक्ता, का आताच तू दुखण्यातून उठलीयस? शांत राहा ना. नाही, एक वेळ कुत्र्याची शेपूट सरळ होईन, पण तूही नाही. हे मात्र खरं आहे. हे मात्र खरं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच. पण आता कुत्रा फक्त भोंकणारा कुत्रा नाही राहिला. आता तो चावणारा कुत्रा झालाय. आणि हा कुत्रा चावला ना तर इंजेक्शन घेऊन बरं नाही हो. माणूस अख्खा कामातून जातोय. जो लाजू झाला तो कुत्रा चावून मिळाला. आणि आता या कुत्र्याच्या डोक्यात काहीतरी करायला शिवतायत. नक्की मनात विचार काय? विचार काय नाही, सध्या तरी तुला चिडवायचा विचार आहे. चिडली ना एकदम भारी दिसते तू. आता कांताशेठ नवीन काय डाव आखणार आहे त्याच थोडं सोडवत बस. काय म्हणाला तू? हा, काय म्हणाला? काय? भक्तीच्या लग्नात काहीतरी करणार अशी नकळत धमकी देत होता. हे बघ, तू काळजी करू नकोस. त्याच्यात तेवढी हिंमतच नाही. आणि तसंही भक्तीच्या लग्नात आपण दोघं असणार आहोत. आणि अजून त्याला हे माहित नाहीये की दादा आता तुझ्या साईडने. दादांना जर हे सांगितलं तर ते काय करतील माहितीये ना तुला? अगं, ते त्याला गावातून रातोरात गायब करतील. तू टेन्शन घेऊ नकोस. बर, चल तू तयार हो, साडी नेस. मुक्ता, छान दिसशील तू या साडी. शेवटी तो दिवस आलाच. मुक्ताच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. बिचारी पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी पार्टीला येणार आणि शेवटचा श्वास घेणार. हो ना.
आणि तुला त्या पार्टीत बघून दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसणार आहे. म्हणजे पार्टीची सुरुवातच धक्क्यापासून होणार आणि शेवट तर प्रचंड मोठा धक्का. बरं बरं, माझा आधी ऐक. प्लॅन सक्सेसफुल झाल्या झाल्या मला नक्की कळव. मला इथे पार्टी करायची आहे ना. हो हो नक्की कळवते. ए आत्या, पण तू ते युवराजला सगळं समजावून सांगितलंयस ना नीट? हो हो, म्हणजे काय? ओके, पण तो वेळेवर पोहोचेल ना तिकडे? अगं वेळेवर पोचेल आणि कामही अगदी चोख पार पाडेल. तू काळजीच करू नको. काय मुक्तानी जी काय थोबाडीत त्याच्या वाजवली आहे ना, त्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमतोय. त्यामुळे आपलं काम अगदी चोख होणार आहे. खरंय. बरं चल आत्या, मला ना अजून तयार व्हायचे, मी आवरायला घेते. हा बाय. ओके, ऑल द बेस्ट. होय 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 होय, जावा. अनबिलिव्हेबल. मुक्ता, या साडीत तू किती ब्युटिफुल दिसतेस. तुला सांगूच शकत नाही. मी तुझा नवरा आहे आणि माझे जर असे हाल झाले असतील तर पार्टीत बाकीच्यांचं काय होईल? काय एक मिनिट. या साडीवर या मॅचिंग सँडल्स. तुम्ही नका करू. मी घालते. थांब ना अगं. अहो नाही नाही, नको नको. अगं मुक्ता, नाही नाही नाही, नको. मी घालते ना. शुअर? परफेक्ट. चला निघायचं का? हा. निघायचं का? हो हो. चलो एंजॉय योरसेल्फ. अरे या वेलकम. नमस्कार नमस्कार. अगं सगळे पाहुणे विचारपूस करतायत वेदची होणारी बायको कुठे गेली. अगं हे बोलण्यापेक्षा ओळख का नाही करून देते. हो हो, वेद तू रेणुकला घेऊन जा, ओळख करून दे सगळ्यांची. जा घेऊन जा तिला प्लीज. रेणुका. सारंग, मुक्ता, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, खूप आभार. हो काका, आभार कसले मानताय? घरचाच कार्यक्रम आहे. कशी तब्येत आहे ग आता तुझी? वय आता ठीक आहे. ऑपरेशन पण व्यवस्थित झालं. उत्तम. म्हणजे आता मनसोक्त पार्टी करायला मोकळे. हो, या पार्टी एन्जॉय करायला झालेत ते. बर सारंग, ही जी सगळी मंडळी आलेत ना, हे सगळे आमचे व्यावसायिक मित्र आहेत. काय आपण लग्न अगदी छोट्या प्रमाणात करणार आहोत ना, म्हणून आज सगळ्यांना पार्टी दिलेली आहे. सगळे व्यावसायिक मित्र आहेत. हो, मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता आणि बरंच झालं ना. त्यामुळे आता रेणुका सुद्धा सगळ्यांना ओळखायला लागेल. हो, आम्ही बसतो. अरे हा सारंग, हा. एक महत्वाची ओळख करून द्यायची. या एक ओळख करून द्यायची होती प्लीज. हे प्रतापराव. याच्यावर आम्ही नवीन बिझनेस सुरू करतोय. आणि प्रतापराव हे रावसाहेबांचे सुपुत्र सारंग आणि ही रावसाहेबांची सून मुक्ता. आणि सारंग यांची मुलगी आर्या, ही आजच्या या पार्टीची होस्ट आहे. आर्या,
ही आर्या आणि आर्या हा सारंग. अहो तुम्ही कोणाची ओळख करून देताय? आर्या असं काय बोलतेस? अहो बाबा, म्हणजे ज्याच्यासोबत अख्खं बालपण गेलंय माझं, माझ्या इतक्या जवळच्या मित्राची मला कशाला ओळख करून देताय? मी एक कॉल करून आल्या. आर्या इथे काय करतेय? हिची लक्षणं काही ठीक दिसत नाही. दादांना सांगावंच लागेल. लहानपणापासून ओळखतात म्हणजे तुमचे कौटुंबिक संबंधही असणार. प्रतापराव, तुम्ही बोलला नाहीत कधी? नाही म्हणजे आम्ही अहो, आम्ही खूप सोबत असायचो. खेळायला फिरायला कुठेही जायचं म्हटलं ना की सतत सोबत, हातात हात घालून. सगळ्यांना तर असं वाटायचं की आमचंच लग्न होणार की काय. प्रतापराव, तुमची आणि रावसाहेबांची ओळख आहे म्हणजे तुम्हाला लग्नाचं आमंत्रण असणारच. नाही ऍक्च्युली आम्ही फक्त आमच्या नातेवाईकांनाच इन्व्हाइट केलंय. आम्ही देशमुख साहेबांबरोबर जॅमची फॅक्टरी उभी करतोय. देशमुख साहेब, या व्यवसायात मला आधीपासूनच इंटरेस्ट होता. आता तुमच्यासारखी आणि तुमच्या बंधूंसारखी माणसं मिळाल्यात म्हटल्यावर हा बिझनेस मोठा तर होईलच. तुमच्या सोबत असलेली भागीदारी टिकून राहावी अशी इच्छा आहे. अहो, भागीदारीच काय, आपली मैत्री आयुष्यभर अशीच राहील. चला, तुम्ही एकमेकांना ओळखताच आहेत तर गप्पा मारा. आम्ही जरा दुसऱ्या पाहुण्याला भेटून येतो. गुप्ता आले. हा चल 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 चल. अगं रेणुका, काय बोलतेस काय तू? हो दादा, आणि ती माझ्या समोरच उभी आहे. ती एकटी नाही आली आहे, त्या घरच्यांसोबत आली आहे. पण ही पार्टी त्यांनी त्यांच्या बिझनेस पार्टनर्सना दिलेली आहे ना. म्हणजे हे दोघं एकत्र येऊन एखादा बिझनेस करतायत. रावसाहेब बोला. मला माहिती आहे तुम्ही आता देशमुखांनी जी लग्नासाठी पार्टी दिली त्या पार्टीमध्ये आहात. आर्या सुद्धा सोबत आहे. प्रतापराव, आपले संबंध फार जुने आहेत आणि आपल्या दोघांच्या कुटुंबियांच्या मध्ये आता जे काही घडलंय त्याबद्दल आणि मुक्ताबद्दल त्या पार्टीमध्ये कोणाला काही कळायला नको. मी तुम्हाला खूप छान ओळखतो. तुम्ही अतिशय सज्जन आहात, समजूतदार आहात आणि हे सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे तुम्ही कुणाला काही सांगणार नाही अशी आशा बाळगतो. रावसाहेब, देशमुख साहेबांबरोबर माझे अलीकडेच संबंध आले, पण आपल्यातलं नातं खूप जुनं आहे. आपल्यात जे काही घडलं ते चार चौघात बोलण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे मी काही बोलण्याचा संबंधच येत नाही. तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे. हा, पण तुमची मुलगी आर्या काय तिने आजपर्यंत ती थैथयाट केलाय तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तिच्याबद्दल मला तेवढा विश्वास वाटत. ते तुम्ही माझ्यावर सोडा. आशा करतो ते काही चुकीचं घडणार. काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे ते तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना क्रिएट करणार? मी प्रतापराव काही नाही करणार, खात्री आहे मला. पण त्यांची मुलगी आर्या
तिची मला खात्री नाही वाटत. त्या तिथे मुक्ता आणि सारंग गेले, त्यांना बघून परत त्यांनी काही गडबड सुरू केली तर